महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। 250 वर लाभार्थ्यांच्या अनुदानाचे निराकरण। तहसील कार्यालय माहूरगड यांचा उपक्रम। माहूरच्या तहसील कार्यालयात दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मागील 2 ते 3 वर्षाचे अनुदान लाभार्थी यांना मिळाले नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कॅम्प घेण्यात आला। सदर कॅम्पमध्ये 210 लाभार्थी उपस्थित होते। 150 लाभार्थी यांचे पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल होते। मात्र लाभार्थी यांना कोणत्या बँक खात्यावर जमा झाले हे माहीत नसल्याने त्यांना अनुदान कोणत्या खात्यावर जमा झाले हे या कॅम्पमध्ये सांगण्यात आले। तालुक्यातील 51 लाभार्थ्यांच्या सन 2022-23, 2024 व 2025 या वर्षाच्या अनुदानासंबंधी तक्रारी होत्या। सदर तक्रारीपैकी तहसील स्तरावरील तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यात आले आहे, तर 3 तक्रारींमध्ये ई-केवायसी झाली परंतु अनुदान जमा झाले नाही। त्यामध्ये ई-पंचनामा पोर्टलवर पाठपुरावा करण्यात येणार आहे। याच कॅम्पमध्ये 10 ई-केवायसी प्रलंबित लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यात आले व 3 लाभार्थ्यांच्या ग्रीव्हन्स दाखल करण्यात आल्या आहेत। आज रोजी अनुदानासंबंधी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा अनुदान खात्यात पडेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले। तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून अद्ययावत माहिती घ्यावी अशी विनंती लाभार्थ्यांना करण्यात आली। सदर विशेष कॅम्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्रा तोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून कॅम्पच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार अभिजित जगताप, कैलास जेठे, सहाय्यक महसूल अधिकारी नैसर्गिक आपत्ती विभाग सिद्धार्थ कुलदीपके, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील शिपाई यांनी परिश्रम घेतले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगारे, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।